वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। राजा हरिश्चंद्र भगवान की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार आता। नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मानि विदन्ति। श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पराः संयतेन्द्रियाः। ज्ञानं लब्ध्वा परम शांति, मचिरेनाधिगच्छति। माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान गोपाल श्री कृष्णजींनी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली श्रीमद भगवद गीता, त्या गीतेतील चौथा अध्याय आणि चौथ्या अध्यायामधील 38 आणि 39 नंबरचे श्लोक आजच्या या दुःखद प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडले। या श्लोकांमधून भगवंत जगातल्या सर्वात पवित्र वस्तू बद्दल बोलतात। या जगतामध्ये सर्वात पवित्र जर काय असेल तर ते ज्ञान आहे। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते। या जगतामध्ये ज्या काही वस्तू विद्यमान आहेत, अस्तित्वात आहेत, त्या सर्व वस्तूंमध्ये सर्वात पवित्र जर काय असेल तर ते ज्ञान आहे। ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीच नाही। मग हे ज्ञान कसं प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, या गोष्टींचं निरूपण आहे। नहि ज्ञानेन सदृश्य पवित्रम इह विद्यते इथपर्यंत सांगितल्यानंतर भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत, श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पराः संयतेन्द्रियाः। ज्ञान लब्ध्वा पराम शांती, मचिरेनाधिगच्छति। थोडीशी प्रस्तावना सांगतो म्हणजे तुमच्या अर्थ लक्षात येईल। जगामध्ये सर्वात पवित्र असं ज्ञान आहे आणि ते ज्ञान केवळ आणि केवळ श्रद्धावान माणसालाच प्राप्त होतं। ज्ञान प्राप्तीसाठी श्रद्धा महत्वाची आहे। ज्याच्या जवळ श्रद्धा आहे तोच ज्ञान प्राप्ती करू शकतो आणि ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली त्याला आपोआपच शांती आणि समाधानाची, सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होते। सूत्र सांगितलं, श्रद्धावान लभते ज्ञानम। श्रद्धावान माणसाला ज्ञानाची प्राप्ती आहे। याचा अर्थ असा आहे की आमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा जर असेल तरच आणि तरच आम्हाला ज्ञान प्राप्ती होईल आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे ना तोच सुखी आणि आनंदी असू शकतो। ज्ञान ज्याच्या जवळ नाही तो शांतीला प्राप्त करू शकत नाही, असं आहे।
तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुमची माझी जी धडपड आहे ना, धावपळ आहे ना, ती कशासाठी आहे? मला याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर बरं होईल. तुम्ही आम्ही अनेक वस्तू तुमच्या आमच्या अवतीभोवती जमवतो. हा संसार तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या अवतीभोवती जमा केला, अनेक वस्तू जमा केल्या, नाती गोती जमवली, संसार तुमच्या आमच्या अवतीभोवती निर्माण केला. तुम्ही आम्ही का निर्माण केला? याचं एकच उत्तर आहे. मला सांगा, तुम्ही 4 चाकी गाडी का घेतली? तुम्ही घर का बांधलं? तुम्ही बँकेतला बॅलन्स का वाढवता? तुमच्या नावावर 10 एकर आहे तरी तुम्ही 50 एकरची अपेक्षा का करता? फॅनची अपेक्षा का केली? वस्तू का जमवल्या? कशासाठी जमवल्या? सांगू का? सुखासाठी. आमचं एकच उत्तर आहे, आम्हाला समाधान पाहिजे, सुख पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे. खरं आहे ना? त्याच्यासाठीच आहे ना. मला सांगा, गाडी का घेतली? चालायचा त्रास नको. फॅन का लावला? गरम व्हायला नको. गादी का झोपायला? याला टोचायला नको. घर का बांधलंय? ऊन वारा पाऊस थंडी याचा त्रास व्हायला नको. हे सगळं जे जमवतोय ना आम्ही, हे सुखासाठी चाललंय, समाधानासाठी चाललंय. परंतु एवढ्या वस्तू तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या अवतीभोवती जमवून सुद्धा तुम्हा आम्हाला सुख मिळालंय का? आनंद मिळालाय का? शांती समाधान मिळालंय का? मिळालं नाही. मिळालं असतं तर कदाचित आमची धावपळ थांबली असती. पण जर आम्ही धावपळ करतोय, रात्रंदिवस तळमळतोय, याचा अर्थ आम्हाला जे पाहिजे ते अजून प्राप्त झालेलं नाही. जर पाहिजे ते प्राप्त झालं असतं तर धावपळ करण्याची गरज नसती. बरोबर आहे ना? आम्हाला ज्याची आमची धावपळ आहे, रात्रंदिवस पळापळ आहे, त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही. आम्ही वस्तू जमवल्या पण त्या वस्तूंतून सुद्धा आम्हाला पाहिजे ते प्राप्त झालं नाही. मग आम्हाला काय पाहिजे? कशा करता आम्ही हे सगळं जमवतो? ती गोष्ट अजूनही आम्हाला मिळालेली नाही. काही 50 वर्ष जगले, काही 60 वर्ष जगले, काही 70 वर्ष जगले, काही अगदी 80 पर्यंत गेले, काही आता 100च्या पलीकडे गेले. पण 100च्या पलीकडे जाऊन सुद्धा धडपड थांबलेली नाही. थांबलेली नाही याचा अर्थ 100 वर्ष जगून सुद्धा जे मिळवायचंय ते मिळालं नाही. खरं आहे ना? जे मिळवायचंय ते मिळालं नाही. मग आम्हाला काय पाहिजे? जीवनामध्ये आल्यानंतर नेमकं मला काय मिळवायचं आहे? जे काही मिळवलं ते आम्हाला, जे आम्हाला पाहिजे ते देण्यासाठी सक्षम आहे का? याचा विचार आम्ही केला का? आम्हाला घर बांधायचंय खरं, पण ते घर आम्हाला शांती देतं का? आम्हाला बँकेतला बॅलन्स वाढवायचा आहे खरा, पैसे वाढवायचे, पण तो पैसा तरी समाधान देतोय का? आम्ही जमिनी वाढवल्या पण जमिनीनं सुद्धा समाधान दिलंय का? नाही का? माणसं वाढवतात ना या सगळ्या गोष्टी. मग आम्हाला कुठं समाधान प्राप्त झाले का या वस्तूंमधून? किंवा ज्या गोष्टीची, ज्या शांतीची तुम्ही आम्ही अपेक्षा करतो जीवनामध्ये, बाकी काही नको महाराज, आम्हाला फक्त पाहिजे स्थैर्यता, समाधान पाहिजे, जीवनाचं समाधान पाहिजे. आणि हीच गोष्ट आमच्यापासून हरवलेली आहे. आमचं समाधान हरवलं, आमचा आनंद हरवला, आमचं सुख हरवलं. खरं ना? आम्ही कुठेतरी दुःखी आहोत, कष्टी आहोत, त्रासलेले आहोत, पिडलेले आहोत, गांजलेले आहोत. खरं ना? कोणाला सुख नाही महाराज, कोणी सुखी नाही. त्याचं कारण आहे, ज्या वस्तूंमध्ये तुम्ही आम्ही सुख शोधतोय ना, त्या वस्तूच मुळात सुख देण्यासाठी सक्षम नाहीत. घरापासून आम्ही सुखाची अपेक्षा केली, पैशापासून सुखाची अपेक्षा केली, दागदागिन्यांपासून सुखाची अपेक्षा केली. बरोबर आहे? जमिनीतून कुठेतरी आम्हाला सुख मिळेल म्हणून अपेक्षा केली. अनेक वस्तू जमवल्या कारण त्यांच्यापासून आम्हाला सुख मिळेल ही आपली अपेक्षा असते, पण ते मिळत नाही. त्याचं कारण आहे, ज्या वस्तू तुम्ही आम्ही जमवल्या त्या या संसारातून जमवल्या, आणि संसारातून जमवलेल्या वस्तू सुख देण्यासाठी सक्षम नाहीत. कारण संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जर संसारातच सुख नाही तर संसारापासून मिळवलेल्या वस्तू तरी कशा सुख देतील? खरंय ना? अमृताचं फळ अमृताच्या वेलीला लागेल की विषाच्या वेलीला लागेल? बी लावलंय विषाचं. बी कोणतं लावलंय? उदाहरण लक्षात घ्या. बीज लावलंय विषाचं. विषाचं बीज आहे आणि त्या विषाच्या बीजाला वेली फुटली. आम्ही देवाला प्रार्थना केली, देवा
विषाचं बीज लावलंय, त्याला अमृताची फळं येऊ दे. तुमचं काय मत आहे, येतील का? विषाच्या बीजाला अमृताची फळं लागू शकत नाहीत, बरोबर आहे. आणि तिथं ती अपेक्षा करणं सुद्धा योग्य नाही, कारण बीज जर विषाचं आहे तर फळं सुद्धा विषारीच येणार, नियम आहे. मग ज्या संसाराला दुःख मूळ म्हटलं गेलं, जो संसारात दुःखापासून निर्माण झाला, तो आम्हाला सुखाची फळं देईल का? मग या संसारातून कितीही वस्तू जमवा, कितीही मिळवा, शेवटी ती फळं विषाचीच आहेत. तिथं दुःखच आहे, तिथं सुख कसं मिळेल? म्हणून आम्ही ज्याच्याकडून अपेक्षा करतो, ज्या संसाराकडून आम्ही आनंदाची सुखाची अपेक्षा करतो, तो संसार आम्हाला सुख देण्यासाठी सक्षम नाही. कुठं काहीतरी पेटवलंय का? म्हणजे आम्हाला जीवनामध्ये शांती का नाही, समाधान का नाही? त्याचं कारण आहे, आम्ही ज्या वस्तूंकडून त्याची अपेक्षा करतो त्या वस्तूच आम्हाला सुख आणि समाधान देण्याच्या योग्यतेच्या नाहीत. आणि अशा वस्तूंच्या प्राप्तीसाठी आम्ही अख्खं आयुष्य घालवतो की नाही? बघा, विचार करा. आम्ही कशासाठी जगतो, कुणासाठी जगतो? आमच्या जीवनातली ध्येय काय? आम्ही ठरवलंय काय? आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय करायचंय आम्ही असं ठरवलंय? माणसांचं ठरलेलं ध्येय आहे, काय नाही रे मला एकदा घर बांधायचंय, काय नाही रे मला 25 एकर जमीन अजून घ्यायची, काय नाही रे म्हणाला पोराला नोकरीला लावायचंय. आमची ध्येय आमच्या जीवनामध्ये, आम्ही काय टार्गेट, आम्ही काय ध्येय ठरवली, बरं त्या ध्येय प्राप्तीसाठी जगतो. 60 वर्ष घर बांधण्यासाठी 60 वर्ष त्याने कष्ट केली. किती वर्ष कष्ट केली? आयुष्यातली 60 वर्ष त्यांनी घालवली, तेव्हा घर बांधण्या इतपत द्रव्य पैसा त्याच्याजवळ आला. आणि त्यांनी 60 वर्षाच्या कमाईतून घर उभं केलं. किती वर्ष घालवली त्या घरासाठी? 60 वर्ष आयुष्यातली, बर का. काबाड कष्ट केले, राबला, मजुरीनं गेला, नको नको ते उपजॉब केले, पैसा जमवला आणि घर उभं केलं 60 वर्षानंतर. मला सांगा, 60 वर्षानंतर उभं केलेलं घर, त्या घरामध्ये आपण कुठपर्यंत वास्तव्याला असतो? जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत. मृत्यू झाल्यानंतर आपलेच आप्तेष्ट, आपलेच नातेवाईक, आपलेच रक्ताची माणसं आपल्याला उचलतात, स्मशानामध्ये नेतात आणि स्वतःच्या हातानं चितेला आग लावतात, बरोबर. दुसऱ्या दिवशी सावडायला जातात, आस्ती कलश घेऊन जातात. सावडल्यानंतर ते आस्ती संचयन करून त्या मडक्यामध्ये ठेवतात. आता मला सांगा, तो आस्ती कलश घरात नेऊन देतात का? नाही देत. कितव्या दिवशी सावडतात? दुसऱ्या दिवशी, बरोबर. आदल्या दिवशी अंत्यविधी असतो आणि दुसऱ्या दिवशी सावडणी. सावडणी म्हणजे अस्थि संचयन, त्याला खरं नाव अस्थि संचयन म्हणतात. अस्थि संचयन म्हणजे अस्थि गोळा करायचे. मग अस्थि संचयनामध्ये ते मडकं जे आहे, ज्यामध्ये अस्थि ठेवल्यात, ते तुम्हाला घरात ठेवून देतात का? घरात नेऊन देतात का? नाही. काय म्हणतात? ए, इकडे घरात ठेवू नको म्हणतात. चल तिकडे शेताला ठेव, जाण्याला टांगून ठेव, जाऊ गंगेला जेव्हा घेऊन जाऊ, इकडे घरात आणू नकोस. अरे असं काय करतो बाबा? या मडक्यात जी हाडं आहेत ना, या मडक्यातल्याच हाडांनी हाडाची काढ करून 60 वर्ष काबाड कष्ट करून हे घर उभं केलं. अजून उतार्यावरचं नाव सुद्धा बदललं नाही. या मडक्यातल्या हाडांचं नाव आहे उतार्यावर. अजून मालक मडक्यातली हाडच आहेत आणि तू मालकालाच येऊ नको म्हणतोस. ते म्हणाले, मेला तेव्हाच मालकी संपली. तो मेला तेव्हाच मालकी संपली. जा म्हणला तिकडे शेतात ठेव, घरात नाही आणायची ती हाडं. कितव्या दिवशी तुम्हाला घरात परवानगी नाही? दुसऱ्या दिवशी. घर कुणाचं आहे? 60 वर्ष घालवली बरं त्या आयुष्यातली. किती? 60 वर्ष आयुष्यातली घालवली. 60, थोडे थिडके नाही.
60 वर्ष आयुष्यातली घालवली आणि घर उभं केलं. अरे त्याच घरामध्ये दुसऱ्याच दिवशी तुम्हाला परवानगी नाही, दुसऱ्याच दिवशी आपलीच माणसं आपल्याला झाडाला टांगून ठेवतात. हा, दोऱ्या मजबूत असल्या तर बऱ्या, नाही तर वावरातच अस्थि विसर्जन अवघड आहे. अस्थि नेणारे सुद्धा फार ते मडकं त्या अस्थींचं एसटीच्या सीटवर ठेवतात, गंगेत सोडायला जातात ना, ती एसटीच्या सीटवर त्या अस्थि कलश ठेवतात. कंडक्टर विचारतो काय रे, म्हणाले अस्थि येत्या, इकडे कोणा सीटवर ठेवल्या, सीट खाली ठेव. म्हणजे अस्थि कुठं, आम्हाला सीटवर बसायची सुद्धा परवानगी बघा बर का अस्थींची. मग ते सीट खाली ठेवल्यावर मागून कोणतरी लात मारतो, कोणी गुटखा खाऊन थुकतं, काय अवस्था त्या हाडांची. हा, किती गुमान, किती अभिमान, किती अहंकारानं जगतात माणसं. मी 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 बघा ना अवस्था काय, मी म्हणणाऱ्यांची, मी म्हणणाऱ्याची अवस्था बघा. वस्तू जमवल्या त्याही आपल्या मालकीच्या नाहीत, शरीर सुद्धा आपल्या मालकीचं नाही, तेव्हा वस्तू कशा आपल्या मालकीच्या होतील. शरीर आपल्या मालकीचं आहे का, शरीर सुद्धा आपल्या मालकीचं नाही हे लक्षात ठेवा. ज्या शरीराला मी आयुष्यभर माझं 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 म्हणून पोचतो, ते शरीर सुद्धा माझ्या मालकीचं नाहीये. हो, ते सुद्धा आपल्या मालकीचं नाही. ते सुद्धा आपण देवानं समजा किंवा निसर्गानं समजा किंवा प्रकृतीनं आपल्याला भाडनं दिलंय, राहिला बाबा हे घे, ह्याच्यात राहा, नाही का. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती करा, वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. रात्रीचा मुक्कामाला आलेल्या वस्तीकरानं वस्तीला घर माझं म्हणायचं नाही, त्यानं एकच ध्यानात ठेवायचं, सकाळ झाली की उठून जायचंय. कारण तो फक्त कशासाठी आलाय, वस्तीला आलाय, आश्रयाला आलाय. बरोबर आहे ना. आश्रयाला आलेल्या वस्तीकरानं त्या वस्तीला आपलं म्हणू नये, आपल्या मालकीचं समजू नये, त्यानं जाणीव ठेवावी. सकाळ झाल्यानंतर आपल्याला ही वस्ती सोडावी लागणार आहे. तसं तुम्ही आम्ही सर्वजण या शरीर रूपी घरामध्ये वस्तीला आहोत. आम्हाला एक ना एक दिवस ही वस्ती सोडावी लागणारच आहे. ती आपल्या मालकीची नाही, आपल्या मालकीची नाही. आपण आयुष्यभर म्हणतो माझं 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 माझं, आपलं नाहीये. आपलं असतं तर मेल्यानंतर सोबत घेऊन गेलो असतो, खरं ना, इथंच सोडून जायचंय. मग शरीरच जर आपलं नाही तर शरीरासाठी जमवलेल्या वस्तू तरी आपल्या कशा होतील, कशा होतील. मुद्दा कळतोय ना. प्रवचन आपल्याला वेगळं करायचं, नेहमीची प्रवचन आपल्याला ऐकायची नाही, थोडस वेगळं मुद्देसूद थोडस समजेल असं. मग शरीर जर आपल्या मालकीचं नाही तर त्या शरीराला पोसण्यासाठी, त्या शरीराला सजवण्यासाठी, त्या शरीराला नटवण्यासाठी जमा केलेल्या तुम्ही आम्ही ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू तरी आमच्या कशा होतील, त्या तरी आमच्या मालकीच्या कशा होतील. आमच्या मालकीचं काहीच नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला, व्यर्थ गेला. आपल्या मालकीचं काहीच नाही, काहीच नाही. आपली मालकी कशावरच नाही. माणसं म्हणतील महाराज उतारे दाखवतो, चला 25 एकर माझ्या नावावर आहे. माणसं म्हणतील उतारे दाखवतो महाराज, आपली मालकी आहे 25 एकरवर. बरोबर आहे, पण आत्ता येते, तू जन्माला यायच्या आधी त्या उतार्यांवर दुसरी कुणाची तरी नावं होती. बरोबर आहे, मालक कुणीतरी दुसरा होता. तू जन्माला आल्यावर तू मालक झालास, पण तुझ्या मृत्यूनंतर उतार्यावरची नावं बदलणार आहेत, मालक बदलणार आहे. जमीन आहे तिथंच राहते, मालक बदलतात. आपल्या मालकीचं काहीच नसतं. 20 लाखाच्या एसटी मध्ये बसणाऱ्या प्रवाशानं एसटीला आपलं म्हणू नये. खरं आहे का नाही. कुठपर्यंत त्यानं एसटी आपली म्हणावी. अर्थात म्हणू तर नाहीच आहे, त्याच्या मालकीची ती नाहीच आहे. तो फक्त त्या एसटी मध्ये प्रवासी आहे. बरोबर आहे ना. प्रवास स्टेशन आलं की त्यांनी समजायचं आपल्याला आता उतरावं. तसं या शरीर रूपी एसटीत आपला प्रवास सुरू आहे.
आपला मृत्यू जवळ आला की आपल्याला सोडावंच लागेल. याच्यात कुठलाही आनाकानी करता येणार, सोडावंच लागेल. तिथं तुमचा पैसा, तुमची जमीन, तुमची इस्टेट, तुमचे नातेवाईक कुणीही तुम्हाला सोडू शकणार नाही, कुणीच नाही. वशिला मृत्यूच्या ठिकाणी चालत नाही. आणि मृत्यूच्या बाबतीत असं आहे की मृत्यूच्या ठिकाणी दयाभाव सुद्धा नाही. मृत्यू कधीच बघत नाही की तो लहान आहे, की तो मोठा आहे, की तो म्हातारा आहे, की तो रोगी आहे, त्याला 2 मुलं आहेत, की एक पत्नी आहे, की त्याचे म्हातारे आई वडील आहेत. या गोष्टीचा विचार मृत्यू करत नाही. ज्याचा मृत्यू आला त्याला मृत्यूच्या हातात हात देऊन जावंच लागतं. आणि म्हणून मृत्यूच्या ठिकाणी वशिला नाही चालत. आमच्या वस्तू आम्हाला वाचवू शकत नाहीत, आमची संपत्ती आम्हाला वाचवू शकत नाही. कोरोनाने आम्हाला शिकवलं. 25-25 लाख रुपये दवाखान्यात घातले पण माणसं वाचली नाहीत. आणि ज्यांना खूप पैशाबद्दल अभिमानाने अहंकार होता ना, जे हवेत होते ना, कोरोनानं बरोबर त्यांना जमिनीवर आणले. अहंकाराने अभिमान करणाऱ्यांना बरोबर शिक्षा झाली. आणि त्यातूनही अजून नसतील सावरले बरेच. कोरोनामधून ज्यांनी अजूनही 2 वर्षात काही धडा शिकला नाही, न करो नारायण, तिसरीला ती येऊ शकते. आणि म्हणून कुठंतरी आम्ही जाणीव ठेवली पाहिजे की आमच्या हातात काहीच नाही, आमची कुठेच सत्ता नाही. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. या संसाराच्या खेळाला आम्ही केवळ निमित्त आहोत. आमच्या येण्यानं आणि आमच्या जाण्यानं संसाराला काहीही फरक पडत नाही. माणसांचा गैरसमज असतो, मी नाही तर यांचं कसं होईल. कोणाचं काहीच होत नाही. बघा बरं का माणसं काय म्हणतात, मी नाही तर माझ्या मागच्यांचं कसं, माझ्या पोरांचं कसं, माझ्या बायकोचं कसं, माझ्या आईचं कसं. एक लक्षात घ्या, जग रहाटी थांबली नाही. कोणी कोणासाठी थांबलं नाही. थांबलं का? अशी समाजामध्ये कितीतरी उदाहरण आहेत. अरे रामकृष्ण ही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले. अरे रामकृष्ण आले आणि गेले सुद्धा, म्हणून काय जग थांबलंय? जग रहाटी थांबली तर रामकृष्णाच्या येण्या जाण्यानं काही फरक पडला नाही. आमच्या येण्या जाण्याचा काय विचार करता? खरंय ना, आमच्यामुळं काहीही फरक पडत नाही कुणालाच. आमच्या असण्याने फरक पडत नाही, आमच्या नसण्याने फरक पडत नाही. आम्ही नसलो तरी वारा वाहणारच आहे, आम्ही नसलो तरी पाऊस पडणारच आहे, आम्ही नसलो तरी सृष्टीमध्ये पुन्हा निर्मिती होणारच आहे. आम्ही नसलो म्हणून काय फरक पडणार आहे का? की आमचा मृत्यू झाला म्हणजे हवा वाहायची थांबेल, पावसाचं बरसणं थांबेल, पृथ्वीची धारकता थांबेल, अग्नीची दाहकता कमी होईल? नाही ना, कशातच काहीच फरक पडत नाही. पक्षी उडायचे थांबतील का? सृष्टीत काय बदल होणार आहे आमच्या जाण्यानं? घरातले 10 दिवस रडतील, महिना 2 महिने कदाचित अन्न कमी घेतील, पण त्याच घरामध्ये वर्षानंतर जाऊन पहा, 1 वर्षानं फोटोवरची धूळ झटकायला सुद्धा घरातल्या माणसांना टाइम नसेल. ही वस्तुस्थिती बारकाईने सत्य आम्ही जाणलं पाहिजे. जे आज आमच्यासाठी रडतात त्याच घरामध्ये वर्षानंतर जाऊन बघा, फोटोवरची धूळ सुद्धा झटकलेली नसते. आमचं अस्तित्व काय? ज्या गोष्टींना आम्ही आमचं मानतोय ना, वास्तविक त्या आमच्या नाहीतच. जे आमचं आहे ना त्याला आम्ही दूर ढकललं, जे आमचं आहे ना त्याला आम्ही दूर ढकललं, आणि जे आमच्या मालकीचं कधीच होत नाही, होणार नाही, त्याला जवळ करण्यासाठी आम्ही अख्खं आयुष्य गमावलं. कधीच आमच्या मालकीचं होत नाही, त्याच्यासाठी आयुष्य गमवायचं काम चाललंय, आयुष्य घालवायचं काम चाललंय. बरं, आता माणूस आहे, पुन्हा माणूस होऊनच जन्माला येऊ याची गॅरंटी कुणालाच नाही, आहे का? मी आता माणूस आहे, पुन्हा मी माणूस होऊनच जन्माला येईल का? काय गॅरंटी, काय खात्री? मग मिळालंय त्याचा सदुपयोग होणं गरजेचं आहे, मिळालंय त्याचं सार्थक होणं गरजेचं आहे. वाया दौडू नका, गमावू नका, वारे सावध, सोडा माया आशा.
अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिगा. काय सांगा बरं. आणि म्हणून एक लक्षात घ्या, विचार करा, थोडासा विचार करा. आम्ही कुणासाठी जगतोय, का जगतोय, ज्यांच्यासाठी जगतोय ते आमच्या किती उपयोगाचे आहेत. म्हणून जगायचं नाही असं नाही. म्हणून आई वडिलांची तिकडे घ्या. म्हणून आई वडिलांची सेवा करायची नाही असं नाही. मुलाबालांचं संगोपन करायचं नाही असं नाही. ते करायचंय, पण ते करत असताना नेमकं आम्ही आसक्तीनं करायचं की कर्तव्य म्हणून करायचं हे आम्ही ठरवायचं. आसक्तीनं कराल तर गुंताल, आसक्तीनं कराल तर गुंताल. संसारी आहोत तुम्ही, आम्ही संसारामध्ये जन्माला आलो, तुम्ही आम्ही गृहस्थाश्रमामध्ये जन्माला आलो. ज्या आश्रमामध्ये तुमचा माझा जन्म झाला त्या आश्रमाची कर्तव्य कर्म आम्हाला पार पाडावीच लागतात, पण कर्तव्य म्हणून पार पाडावी लागतात. तिथं आसक्ती धराल तर गुंतावं लागतं. संसारात तुम्ही आम्ही का गुंतलो, कारण आम्ही आसक्त आहोत. आसक्त आहोत. आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे, कर्तव्य आहे. शब्द नीट ऐका. बायको ज्या स्त्रीनं आमच्या हातात हात दिला, तिनं तिचं माहेर सोडलं, आई वडील सोडले, ती तुमच्या माझ्या सुखदुःखामध्ये सहभागी झाली, त्या आमच्या सहचारिणीला अर्धांगीला तिचा सांभाळ करणं पती म्हणून आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य. ज्या लेकरांनी आमच्या पोटी जन्म घेतला त्या लेकरांचं संगोपन करणं आणि ते त्यांचं जीवन सक्षमपणे जगू शकतील हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण करणं आई वडील म्हणून आमचं कर्तव्य आहे. मी कर्तव्य सांगतोय. तिथं तुम्ही आसक्ती धराल तर गुंताल. म्हणून संसार करताना कर्तव्य भावनेनं करावा आणि परमार्थ करताना आसक्तीनं करावा. परमार्थात आसक्ती पाहिजे आणि संसारात कर्तव्य बुद्धी पाहिजे. आमचं उलट आहे. आम्ही परमार्थ करायचं तर करतो, नाही केलं तरी तसं काय आम्ही त्याच्यात सिरियस होत नाही, पण संसार मात्र नेटानं करतो. उलट आहे की नाही. संसार नेटानं चाललाय, देवाचं नाव घेतलंच पाहिजे असं काय नाही. तसं काय नसतं. तसं काय नाही. भजन केलंच पाहिजे असं काय नाही. सकाळी उठल्यावर देवाची पूजा केलीच पाहिजे असं काय नाही. तुळशीला पाणी घाल असं काही नसतं. ते आपल्या मनावर आहे, आपल्या सवडीवर आहे बर का. परमार्थ सवडीनं आणि संसार आवडीनं. तसं उलट पाहिजे. परमार्थ आवडीनं पाहिजे आणि संसार सवडीनं पाहिजे, जे संतांनी केलं. आमची आवड संसारात आहे आणि सवड परमार्थात आहे. खरंय ना. तसं नाही. आमची आवड परमार्थात पाहिजे आणि संसार होतोय तसा होणारच आहे. आमच्या फार आसक्तीनं काय फरक पडत नाही. शेवटी आम्ही ठरवलं तसं होतच नाही तर मग काय. संसाराच्या बाबतीत सुद्धा आम्ही ठरवलंय तसंच होतं का? नाही ना. संसार आम्हाला लातडतोच की नाही. संसारानं दुःख दिलंयच की नाही. पश्चाताप आहेच की नाही आम्हाला. कुठं आम्ही जीवन जगतोय त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं? नाही ना. कुठं आम्हाला आमच्या मनाचं समाधान झालंय? नाही झालं. का झालं नाही? होईलच कसं? जिथं समाधान आडतच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून, अशी अवस्था आहे ना. आडत पाणी असेल तर बादली टाकण्यात काहीतरी अर्थ आहे. नाही तर बादलीची बुडं जातील खडकावं आपटून आपटून, पण बादली भरत नाही, कारण नाहीच आहे तिथं. तसं संसाराच्या विहिरीत कितीही जीवनरूपी पोहरा किंवा आपल्या शरीराला अर्पण करा, तिथं तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही, कारण दुष्काळ आहे. सुखाचा दुष्काळ. दुष्काळ आहे संसारात. म्हणून आम्ही संसाराशी आसक्त झालेला कोणताही जीव बघा, तुम्हाला कधीच तो सुखी, समाधानी आणि शांतीने जगणारा दिसणार नाही. त्याची धावपळच आहे. रात्री झोपली तरी माणसं दुसऱ्या दिवसाचा विचार करतात, उद्याचं कसं होईल. अरे बाबा, रात्रीतून काही झालं तर उद्याचा काय विचार करतात? खरं नाही. क्षणाचा भरोसा नाही तरी माणसं चिंता करत बसतात. आणि काय झालं माहिती का? चिंता करून करून चिंतन बाजूला सरलं.
जे आम्ही चिंतन करायला पाहिजे ते चिंतन चिंतेमुळे बाजूला झालं, चिंता वाढवत राहिलो त्यामुळे चिंतन झालं नाही. चिंतन म्हणजे नामस्मरण किंवा भगवंताचं नामस्मरण, भक्ती परमार्थ झाला नाही का चिंता वाढवल्या. म्हणून संत म्हणतात एक काम करा, चिंतन करा, चिंता आपोआप दूर होतील. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी. तू फक्त हरिनाम घे, तू फक्त भगवंताचं नामस्मरण कर, चिंता करण्याचं काम करू नकोस, ते सगळं त्याच्यावर सोपव. संतांनी तेच केलं. घालून या भार राहिलो निश्चिंत. हा भार टाकून दिला. वाहू हा संसार देवापायी, देवापायी संसार वाहिला आणि निश्चिंत झाले. आम्ही संसाराचा सगळा भार आमच्या मस्तकी घेतला, त्यामुळे आम्हाला भार घेतल्यामुळे ओझं व्हावंच लागलं. आता ओझं डोक्यावर असणारा कधी आनंदाने हसत चालतो का? त्याला एकदाच असं वाटतं कधी ओझं फेकीन मी. ओझं आहे आमच्या डोक्यावर, कोणतं नाही त्याची घेता सिरी. नको ते ओझं घेतले, नको ते नाथिले ते तुझे माझे, कोण ओझे वागवी. आम्ही ओझं वागवतोय, ओझं ज्याची काहीच गरज नाही. विनाकारणचं ओझं आहे, विनाकारणचं डोक्यावर भार घेतला, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण दुःखी आहोत, दुःखी. आणि त्यासाठी काय पाहिजे? सुख जर पाहिजे ना तर आम्हाला सुखाचा पत्ता माहित पाहिजे. मुंबईला जर जायचं ना तर पत्त्याशिवाय जाऊ नये. पत्ता नसेल तर तो परत घरी परत येणार, तो कुठं चुकेल मुंबईमध्ये सांग. म्हणून खास पत्ता पाहिजे. तसं सुख कुठं आहे याचा पत्ता आम्हाला पाहिजे. तो पत्ता कुठं मिळेल तर ज्यांनी त्या गावाला जाऊन यावं, सुखाच्या गावाला जाऊन जे आले त्यांना विचारायला पाहिजे ना. संसारी जीवाला सुखाचा पत्ता विचारू नका, कारण तोच सुखासाठी तळमळतोय. संसारी जीव सुखासाठी तळमळतोय, त्यामुळे तुम्ही संसारी जीवाला जर सुखाचा पत्ता विचाराल तर तो म्हणेल बाबा मलाच माहित नाही, तुला सापडलं तर मला हे घेऊन चल. मग कुणाला विचारा? जो सुखाच्या गावाला जाऊन आला त्याला. आणि संतांशिवाय दुसरा तो कुणीच नाही. सद्गुरूंशिवाय संतांशिवाय सुखाचं गाव कुणी शोधलं नाही, कुणी जाऊन आलं नाही. आणि संतांनी सुखाचा पत्ता सांगितला. संत सांगतायत, अनुभवानं सांगतायत. संतांचं बोलणं बडबड नाही, हे लक्षात घ्या. ते काय असं माझ्यासारखं बसली तर अशी चालली बडबड असं नाहीये. अनुभवाचं आहे, अनुभवाचं. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. जो अनुभव आला तो संतांनी मांडला. आणि जेव्हा संतांना सुखाचा पत्ता विचारला तेव्हा संत म्हणतायत, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतायत, रूप पाहता लोचनी सुख झाले. नुसता डोळ्यांनी बघितला सुख झाले ओ साजने. कुणाला बघितल्यावर सुख झाले? तो हा विठ्ठल बरोबर. त्याला बघितलं आणि सुख मिळालं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहेन श्रीमुख आवडे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वाचून या. सुख कुठे आहे बघा ना, आम्ही कुठं शोधतोय बघा ना. म्हणून जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या पायाजवळ स्वतःला समर्पित करत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. ज्याच्याकडे आहे तिथं जा. कोरड्या विहिरीत पाणी शोधू नका. परमार्थाचा झरा आहे तो तुमची सुखाची तहान भागवू शकतो. कारण ज्या परमेश्वराकडे, तो परमेश्वरच प्रेमरूप, आनंदरूप, सुखरूप. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. सुखरूप आहे तो भगवंतच. सुख आहे, आनंद रूप आहे, प्रेममय आहे भगवंत. त्याचं स्वरूपच आनंदमय आहे, प्रेममय आहे. त्यामुळं त्याच्याशी सानिध्य आलं की आनंद आणि सुख आपोआप मिळतं. संगतीचा परिणाम असतो तो. चंदनाला बोरी बाबळींचा सहवास लाभला, आपलं चंदनाचा सहवास बोरी बाबळींना लाभला ना की बोरी बाबळींचा सुद्धा चंदनासारखा सुगंध येतो. तो सुगंध त्यांचा नसतो, तो चंदनाचा असतो. पण संगतीमुळे त्यांनाही सुवास लाभला. आलं लक्षात? तसं
संसाराच्या संगतीनं दुःख मिळेल आणि संतांच्या परमार्थाच्या संगतीनं सुख मिळेल. मग तुम्ही आम्ही काय करावं? पहिल्यांदा आम्ही ज्ञान प्राप्ती करावी. ज्ञान, कोणतं ज्ञान? सुख कुठं आहे त्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला असलं पाहिजे. ज्ञान प्राप्तीसाठीच आम्ही जगलं पाहिजे, किंबहुना ज्ञानवान होऊन जगलं पाहिजे. कारण ज्ञान ही अशी वस्तू आहे जिच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही, कुठलाच विकार नाही. विकाररहित जर एकमेव वस्तू जर कोणती असेल तर ती फक्त ज्ञान आहे. तिथं कुठलाच विकार नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये विकारच आहे. शरीराला सुद्धा विकार आहेत. जन्म, मृत्यू, आजार, म्हातारपण, शरीराचे विकार आहेत. रोग विकार आहे. या शरीराला विकार आहे. संसार विकाराने युक्त आहे. प्रत्येक वस्तू विकाराने युक्त आहे. ज्ञान हे निर्विकार आहे आणि ते अत्यंत पवित्र आहे. कारण विकार नाही म्हणून पवित्रता आहे. विकार आले की पवित्रता राहत नाही. म्हणून ज्ञानाच्या बाबतीत सांगितलं, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या जगात त्याच्यासारखी पवित्र वस्तूच नाही ज्ञानासारखी. आणि जो ज्ञानाच्या आधाराने जीवन जगतो ना, त्याचं जीवन सुद्धा पवित्र होतं. त्याच्या जीवनातले विकार संपतात. मग ज्ञान म्हणजे काय हे नीट समजून घ्या. एखाद्याला अमेरिकेबद्दल माहिती आहे, एखाद्याला जापान बद्दल माहिती आहे, एखाद्याला कोरिया बद्दल माहिती आहे, एखाद्याला इंग्लंड बद्दल माहिती आहे, म्हणजे तो ज्ञानी आहे का? साऱ्या जगाची माहिती त्याला, म्हणजे तो ज्ञानी आहे का? एखादा MA PhD आहे, PhD झाला, डॉक्टरेट मिळवली, म्हणजे तो ज्ञानी आहे का? लक्षात घ्या बरं का, ज्ञान आणि माहिती असणं फरक आहे. जगाबद्दल माहिती असेल पण ज्ञान नाही. साऱ्या जगाची माहिती आहे पण ज्ञान नाही. म्हणून फार महत्वाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, बारकाईने ऐका. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे पुस्तकात वाचताय ते नाही. ज्ञान म्हणजे ग्रंथांमध्ये अभ्यासताय ते नाही. ज्ञान म्हणजे वेदांमध्ये वर्णन केले ते नाही. ज्ञान म्हणजे शास्त्रात सांगितले ते नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बस. ज्ञानाबद्दलची तुम्हा आम्हाला जी काही माहिती आहे ना, ते सगळं बाहेरचं ज्ञान आहे. ते ज्ञान नाही, ती माहिती आहे. आम्हाला माहिती मिळवायची नाही, आम्हाला ज्ञान प्राप्ती करायची. आणि एक सांगू का, ज्ञान प्राप्ती करण्यासाठी ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. ज्ञान प्राप्ती करण्यासाठी वेद अभ्यासाची आवश्यकता नाही. ज्ञान प्राप्ती करण्यासाठी कुठल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. शास्त्राचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. ज्ञान प्राप्ती करायची आहे ना, तर एकच करा, श्रद्धा अंतःकरणात असू द्या. कारण ज्ञानाची जननी श्रद्धा आहे. तुमच्या जवळ श्रद्धा असेल तर तुम्ही ज्ञानवान, नाही तर नाही. म्हणून श्रद्धा ही ज्ञानानं युक्त असावी. श्रद्धेच्या मुळाशी ज्ञान असावं. जर ज्ञान नसेल तर श्रद्धा अंधश्रद्धा ठरते. मुद्दा लक्षात घ्या. श्रद्धा केव्हा? श्रद्धेच्या मुळाशी ज्ञान असेल तेव्हा. ज्ञान जर नसेल तर ती श्रद्धा अंधश्रद्धा आहे. म्हणून भक्ती करताना, परमार्थ करताना सुद्धा ज्ञानयुक्त परमार्थ असावा, ज्ञानयुक्त भक्ती असावी. भक्तीची दोन अंग आहेत, एक ज्ञान आणि एक वैराग्य. जर ज्ञान आणि वैराग्य नसेल तर ती भक्तीच नाही. ज्ञान आणि वैराग्य फार महत्वाचं आहे. आणि ज्याच्याकडे ज्ञान आणि वैराग्य नाही तो भक्त असूच शकत नाही. नीट बारकाई नाही का? ज्याच्याजवळ ज्ञान नाही आणि ज्याच्याजवळ वैराग्य आणि विवेक नाही तो भक्त असूच शकत नाही. भागवताचा प्रारंभ आहे. भागवत तुम्ही अभ्यासला असेल कदाचित. भागवताची सुरुवात मोठी गोड आहे. एक स्त्री, एक तरुण स्त्री बर का, रस्त्याच्या बाजूला रडत बसली आहे. ऐका दृष्टांत. एक तरुण स्त्री रस्त्याच्या बाजूला कडेला मोठमोठ्यानं रडतीये, रुदन करतीये. त्या रस्त्यानं नारदजी चाललेत, नारद ऋषी, नारद मुनी.
त्या रडणाऱ्या स्त्रीला नारदानं बघितलं. नारायण 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 नामस्मरण करत नारदजी त्या रडणाऱ्या स्त्री जवळ पोहोचले. आणि तिथं गेल्यानंतर नारदजींनी तिला विचारलं, आई का रडतात आपण? रडण्याचं कारण काय? काय दुःख आहे आपल्याला? ते दुःख मला सांगा. जर मला शक्य असेल तर तुमचं दुःख दूर करण्याचा मी प्रयत्न करतो. संत आहेत आणि संतांना कुणी दुःखी असलेलं नाही जमत. आई कृपा करून मला सांगा, आपण का रडतात? का रुदन करतात? काय आपल्या दुःखाचं कारण? त्या माऊलीनं, त्या स्त्रीनं नजर वर करून बघितलं. समोर नारदजी उभे होते आणि आपुलकीनं दुःखाचं कारण विचारत होते. नारदजींना बघितल्यानंतर ती स्त्री जास्तच रडायला लागली. ती अजूनच मोठ्यानं रडायला लागली. त्या नारदजींना वाटलं आपलं काही चुकलं की काय, आपण विचारून काही चूक झाली की काय आपली. म्हणून नारदजी अजूनच लीन झाले, वाकले, हात जोडले. आई, तुला दुखवण्याचा माझा उद्देश नाही किंवा तुझ्या दुःखाची तीव्रता वाढवण्याचा माझा उद्देश नाही. मी केवळ आणि केवळ तुमचं दुःख हलकं व्हावं म्हणून तुमच्या जवळ आलो विचारपूस करायला. माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, पण मला वाटलं की तुमचं दुःख दूर करावं म्हणून मी तुम्हाला विचारतोय, काय दुःख आहे? तेव्हा त्या स्त्रीनं आपले डोळे पुसत नारदजींना म्हणावं, महर्षी, माझ्या रडण्याचं, माझ्या दुःखाचं कारण तुम्ही मला विचारता आहात, पण तुम्ही माझं बारकाईनं अवलोकन केलं नाही, तुम्ही निरीक्षण केलं नाही, तुम्ही माझ्याकडे व्यवस्थित बघितलं नाही. तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे माझ्या दुःखाचं कारण तुम्हाला आपोआप कळेल न सांगता. आतापर्यंत नारदजी फक्त तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंकडे बघत होते, तिच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघत होते. पण जेव्हा त्या स्त्रीनं संकेत दिले की निरीक्षण व्यवस्थित करा, तेव्हा नारदजींनी तिच्या पायापासून तर डोक्यापर्यंत निरीक्षण केलं. आणि नारदजींना काय दिसलं की त्या तरुण स्त्रीच्या मांडीवर दोन म्हातारे झोपलेत. त्या तरुण स्त्रीच्या मांडीवर दोन म्हातारे झोपलेत. उजव्या मांडीवर एक म्हातारा आहे, डाव्या मांडीवर एक म्हातारा आहे. ते इतके म्हातारे, इतके वृद्ध आहेत की त्यांच्या इंद्रियांचं चलनमुलन सुद्धा होणं अवघड आहे. जर्जर झालेले, अत्यंत वयोवृद्ध, केवळ आणि केवळ डोळ्यांच्या पापण्या हालत होत्या. ती डोळ्यांची पापणी हलवणं सुद्धा त्यांना कठीण वाटत होतं. एवढे वृद्ध झालेले, एवढे म्हातारे. एक उजव्या मांडीवर होता आणि एक डाव्या मांडीवर होता. नारदजींनी उत्सुकतेनं त्या स्त्रीला विचारलं, आई, तुझ्या मांडीवर झोपलेत ते कोण आहेत? नारदजींना ती स्त्री म्हणाली, महर्षी, माझ्या दुःखाचं कारण हेच आहे जे माझ्या मांडीवर आहे. माझ्या दुःखाचं कारण हेच आहे जे माझ्या मांडीवर आहे. नारदजींनी विचारलं, कोण आहेत तुझ्या मांडीवरती झोपलेले दोन म्हातारे, कोण आहेत? त्या स्त्रीनं सांगितलं, ती माझी दोन मुलं आहेत. चमत्कार बघा बरं का, ती माझी दोन मुलं आहेत. नारदजींना विशेष वाटलं की ती स्त्री एवढी तरुण आहे, तरुण स्त्री आणि मुलं म्हातारी. उलट आहे ना, याच्या उलट व्हायला पाहिजे. मुलं तरुण पाहिजे आणि आई म्हातारी पाहिजे. इथं आई म्हातारी, आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी आहेत. इतकी म्हातारी की त्यांना हालचाल सुद्धा होत नाही. आणि म्हणते ही माझी मुलं आहेत. नारदजींच्या लक्षात आलं, ही कोणी सर्वसामान्य स्त्री नाही. ती म्हणते की माझी मुलं आहेत मांडीवर झोपलेली आणि ही स्वतः तरुण आहे, आई तरुण, मुलं म्हातारी. मग नारदजींना वाटलं आता हे तर काहीतरी विशेष आहे. म्हणून नारदजी खाली बसले, त्या स्त्रीच्या पायाला हात लावला आणि विचारला, आई, आपली ओळख सांगा. तेव्हा त्या स्त्रीनं सांगितलं, नारदजी, मी भक्ती आहे. मी कोण आहे? भक्ती आहे. आणि माझ्या मांडीवर झोपलेत ना, ती माझी दोन मुलं. एक वैराग्य आहे आणि एक ज्ञान आहे. एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य आहे. माझ्या रडण्याचं कारण एकच आहे की मी स्वतः तरुण राहिले, माझी मुलं म्हातारी झाली. माझ्या दुःखाचं कारण एकच आहे, मी तरुण आहे, माझी मुलं म्हातारी आहेत. हे माझ्या दुःखाचं, माझ्या रडण्याचं कारण आहे. दृष्टांत इथं संपवतो, पण आपल्याला सिद्धांत असा सांगायचा आहे की जर तुमच्या
परमार्थानं, तुमच्या भक्तीनं तुम्हाला आनंद द्यावा, तुम्हाला सुख द्यावं असं वाटत असेल ना, तर ज्ञान आणि वैराग्य तरुण पाहिजेत. ज्याचे ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले, त्याची भक्ती सुद्धा त्याला कधी सुख देत नाही, त्याचा परमार्थ सुद्धा त्याला कधी आनंद देत नाही. तुमच्याकडे वैराग्य नसेल, तुमच्याकडे ज्ञान नसेल ना, तुमची भक्ती फलद्रूप होणार नाही, ती तुम्हाला आनंद आणि सुख देऊ शकत नाही. वैराग्य याच्यासाठी की सांसारिक आसक्ती संपण्यासाठी. आसक्तीनं परमार्थ करावा, पण सांसारिक आसक्ती संपल्यानंतरच परमार्थ होतो, हे लक्षात घ्या. संसारात आत्यंतिक अनासक्त होणं म्हणजे परमार्थात आसक्त होणं. सिद्धांत बारकाई नाही का, कदाचित अभ्यासू माणसाला पटकन लक्षात येईल, पण तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं की तुम्हाला कळेल. संसारातली आत्यंतिक अनासक्ती म्हणजे परमार्थात आसक्ती. परमार्थात आत्यंतिक आसक्ती म्हणजे संसारात अनासक्ती. संसारात पूर्ण अनासक्त झाल्याशिवाय परमार्थ सिद्धीला जात नाही. आणि ज्याच्या मनामध्ये संसाराच्या आसक्ती आहेत तो परमार्थ करू शकत नाही. म्हणून संत म्हणतात, आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. सांसारिक आसक्ती घेऊन परमार्थ होत नसतो. परमार्थात संसार चालत नाही, संसारात परमार्थ होत नाही. या दोन बाजू आहेत, लक्षात घ्या. परमार्थ कराल तर संसारात सांसारिक लाभांची अपेक्षा करू नका. आणि संसार जर होता करायचा आहे तुम्हाला, परमार्थ होणार नाही, मग परमार्थाची अपेक्षा करू नका. परमार्थात याल तर संसार बाजूला करावा लागेल, आणि संसार जर करायचा असेल तर परमार्थ आपोआप संपेल. हे तत्व आहे. म्हणून दोन्ही याच्यावर हात ठेवून जगता येणार. एक तर संसारच करा किंवा मग परमार्थ करा. माणसं म्हणतात संतांनी संसार करून परमार्थ केला नाही. संतांनी संसार करून परमार्थ केला नाही, संतांनी फक्त परमार्थच केला. संसार कसा व्हायचा तो झाला, तो आम्हाला माहिती आहे. संतांच्या संसाराबद्दल काय सांगायचं, फाटका तुटका तुटपून जा. त्यांनी किती लक्ष दिलं संसाराकडे आपल्याला माहिती. त्यांचा संसार झाला, जसा व्हायचा तसा झाला. त्यांनी काही त्याच्याबद्दल फार सिरियस घेतलं नाही. परमार्थ मात्र आसक्तीने केला. दिनुरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्रंदिवस नमस्मरण आहे. लेकरा बाळांची चिंता नाही, आसक्तीनं परमार्थ आहे. आसक्तीनं संसार, आसक्ती नाही. म्हणून संसार संपल्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. एक शेतकरी आपल्या शेताला मोटेनं पाणी देत होता. मोटेनं, मोठ. आता मोटारी आल्या. पूर्वीचे शेतकरी मोटेनं पाणी द्यायचे. मोठ माहिती ना, ते चाबड्याची ते पिशवी असायची, ते बैल जुंपले जायचे, बैल असे माग यायचे. मग ती सांगायची गरज नाही तुम्हाला. म्हणजे थारोळ्यात ती कातड्याची पिशवी उलटी व्हायची, ते पाणी पण पाटानं शेताला जायचं. शेतकऱ्यानं मोठ धरली आपल्या शेतामध्ये. इंग्रजांचा काळ होता तो, इंग्रजांचा. आणि त्याचं आपलं चाललं होतं, मोठेवरचं गाणं म्हणायचं, ते बैल मागे यायचे, ते मोठेचं चाक कुई कुई कुई, त्याचा तो आवाज आणि त्याचा तो ताल. रमला होता बिचारा त्याच्या कामामध्ये शेतकरी. ते इंग्रज अधिकारी घोड्यावर बसून त्या दिशेनं येताना त्यानं बघितलं. इंग्रज अधिकारी घोड्यावर बसून त्या दिशेनं येताना बघितलं. शेतकरी थोडासा मनामध्ये घाबरला. आपलं काय चुकलं बाई, साहेब आपल्याकडे काय येत आहेत. त्या काळी इंग्रज राजवट होती, घाबरायची माणसं, साधी बोळी माणसं. का बा साहेब माझ्याकडे येत असतील, माझं काही चुकलंय का, असं तसं त्याच्यात मनात भीती. तो इंग्रज अधिकारी जवळ आला, घोड्यावरून उतरला. शेतकऱ्याने आपली बैल थांबवले, जवळ गेला, म्हणला साहेब का आलात माझ्याकडे, काही चुकलंय का माझं. म्हणजे अरे चुकलं नाही काही, माझ्या घोड्याला पाणी प्यायचं म्हणले. माझ्या घोड्याला पाणी प्यायचं, तेवढं पाणी पाज म्हणले माझ्या घोड्याला. म्हणून माझं घोडं तुझ्या इकडे घेऊन आले, तुम्ही पाहिलं मी मोठ चालवतोय म्हणून. काय हरकत नाही म्हणले साहेब, काय हरकत नाही, पाच तो पाणी. आता मोठ सुरू झाली, बैल माग सरकत गेले आणि मोठ, पण त्या चाकाच्या आवाजाने जे घोडं घाबरायचं, चाकाचा आवाज यायचा ना कुई कुई, ते घोडं घाबरलं. मग त्या शेतकऱ्याने सांगितलं, म्हणले साहेब एक काम करा, लांब जाऊन घोडं उभं करा, तिकडं लांब जाऊन घोडं उभं करा, मी थारोळ्यात पाणी टाकलं रे टाकलं, तुम्ही पटकन घोडं घेऊन यायचं आणि पाणी पाजायचं. आता काय व्हायचं माहितीये का,
थारोळ्यात पाणी मोठेचं पडलं ते घोडं आणीपर्यंत पाणी वाहून जायचं बर का. हा, आणि परत घोडं मागं नेलं थारोळ्यात पाणी व्हायचं कसं, घोडं जवळ यावं तर पाणी जायचं आणि जेव्हा पाणी असायचं तेव्हा घोडं लांब असायचं. आमची गंमत तशी आहे. संसार करायला जावं तर परमार्थ होत नाही, परमार्थ करायला जावं तर संसार होत नाही. आमची सगळी गोंधळलेली अवस्था आहे. देवदेव करावा का संसार करावा, लेकरा बाळांचं बघावा का पंढरीची वारी करावा, आता उद्या पंढरपूरला जावा का न जावा, अवघड परिस्थिती आहे ना. म्हणून अनासक्त वृत्तीनं जेव्हा परमार्थ जेव्हा संसार करू ना तेव्हा खऱ्या अर्थानं परमार्थ होतो. तुमच्या मनात जर आसक्ती असेल तर परमार्थ होणार नाही. वारी तुम्ही जर सांसारिक लाभासाठी करत असाल तर त्या वारीला अर्थ नाही. हरिपाठ करायचा आहे पण तुम्हाला त्यातून काहीतरी सांसारिक लाभ पाहिजे, अर्थ नाही. सांसारिक लाभांसाठी परमार्थ नसतो, सांसारिक लाभांसाठी परमार्थ नसतो. परमार्थ हा आत्मलाभासाठी असतो. परमार्थ हा सुखाच्या प्राप्तीसाठी आहे, परमार्थ आनंद प्राप्तीसाठी आहे. परमार्थात प्राप्त काहीच करायचं नसतं. लक्षात घ्या, संसारातल्या कुठल्याच वस्तू परमार्थात प्राप्त करायच्या नसतात. आमचं गल्लत करतो आम्ही. देवाकडे का गेलो, म्हणाले देवा केस चालली 20 वर्ष, निकाल माझ्या बाजूने लागू दे. अरे म्हणजे केसचा निकाल माझ्या बाजूने लागावा म्हणून मी देवाच्या पायाजवळ गेलो. लाभ कोणता, संसाराचा. सांसारिक लाभासाठी परमार्थ करू नका. तो परमार्थ तुम्हाला सुख देऊ शकत, तो परमार्थ तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही, तो परमार्थ तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही. शेवटी तो संसारच आहे. पूर्वीच्या राजे लोकांनी राजपाट सोडला आणि जंगलात जाऊन नामस्मरण करू लागले. पण तिथं गेल्यावर सुद्धा एकानं असंच केलं, राज्य सोडलं म्हणजे बस 50 वर्ष झाली आयुष्याची, आता राजपाट सोडायचा, आता फक्त नामस्मरण आणि फक्त नामस्मरण. आपल्या मुलाच्या स्वाधीन राज्य केलं, जंगलामध्ये गेला, झोपडी बांधून त्या ठिकाणी राहू लागला, कंदमुळं खायची, नामस्मरण करायचं, असं त्याचा रोजचा नित्यक्रम सुरू झाला. आता काय व्हायचं, कंदमुळं गोळा करता करता त्याचा बराच वेळ जायचा जंगलामध्ये. कंद गोळा करतात ते वेळ जायचा त्याला असं वाटायला लागलं आता काय करावं. म्हणाले कंदमुळं गोळा करण्यात बराच वेळ जातो म्हटले, त्यामुळं नामस्मरण कमी होतं आपलं. मग आता काय करावं म्हणून त्यानं ना एक स्त्रीला, एका महिलेला कंदमुळं गोळा करायला ठेवलं. तिला सांगितलं एक काम कर, तुला एकच काम, तू फक्त कंदमुळं गोळा करून मला आणून द्यायची, बस तेवढं काम करायचं. चालेल म्हणले, काय अडचण नाही. मग ते आपली करायची. आता याला नामस्मरणाला वेळ मिळू लागला, पण त्या रोजच कंदमुळं किती खाणार हो. शेवटी त्या स्त्रीनं एक दिवस उपाय सुचवला. म्हटले महाराज तुम्ही एवढं सगळं करताय नाही का, तुम्ही एक कंदमुळं गोळा करण्याचा तर मी तरी किती दिवस गोळा करून देणार तुम्हाला नाही का. शेवटी मला होतंय तिथपर्यंत मी करीन, तुम्ही एक काम करा म्हणाले, तुम्ही ना गावात जा, शेजारच्या एखादी कुणी गाई जर दिली तुम्हाला, गाई ती गाई घेऊन या, तुमच्या आश्रमात ठेवा. गाईचं दूध मिळेल, पौष्टिक आहे, दूधही मिळेल, कुठं जायची गरजही नाही. त्यानं तो उपाय केला. खेड्यातून एक गाई घेऊन आला. आता गाई आश्रमात बांधा. आता गाई आणली म्हणल्यावर तिला चारा नको का. मग आता चारा आणायला वेळ जायला लागला, गाईला चारा. मग त्यानं पुन्हा एक महिला ते गाईला चारा काढण्यासाठी, टाकण्यासाठी, दूध काढण्यासाठी ठेवली. नंतर हळूहळू त्या महिलेशीच त्यानं लग्न केलं, झाला संसार सुरू. मुद्दा कळला का तुम्हाला. वैतागून संसार सोडला आणि नामस्मरण करायला गेला, संसार त्याच्या मागे तिथंही गेला. म्हणून जंगलात जाऊनच परमार्थ होतो असंही नाही. तुमच्या मनातली आसक्ती खऱ्या अर्थानं फार महत्वाची. ती आसक्ती संपली ना तर तुम्ही समाजात राहून सुद्धा परमार्थ करू शकता. त्याला जंगलातच कशाला जावं लागतं, कशाला हिमालयातच जावं लागतं, कशाला एकांतच पाहिजे. म्हणून संतांनी जे केलं ना, तुमच्या माझ्यामध्ये राहिले, तुमच्या माझ्यामध्येच वावरले, पण त्यांनी मोक्ष प्राप्त केला, त्यांनी भगवत प्राप्ती केली, त्यांनी भगवंतांना खेचून आणलं. सांसारिक आसक्तीनं हे होत नसतं. आणि म्हणून आम्हाला परमार्थ करायचा असेल तर आम्हाला आसक्ती संपवावी लागेल संसाराची, आणि आसक्ती वाढवावी लागेल परमार्थाची.
श्रद्धेनं परमार्थ करा. मुळाशी ज्ञान असू द्या, ज्ञानयुक्त परमार्थ करा. डोळे झाकून परमार्थ करू नका. एक जण माझ्याकडे आला, म्हटला महाराज डोळे झाकायचं काहीतरी सांगा. म्हणलं एक दिवस झाकणारच आहे, त्याच्याबद्दल काय सांगायचं. माणसं विचित्र प्रश्न करतात. महाराज तुमच्या जवळ आलं, मला डोळे झाकायचं काहीतरी सांगा. म्हटलं एक दिवस झाकणारच आहे, त्याच्याबद्दल काय सांगायचं. मला एकच कळतं, परमार्थ डोळे झाकण्यासाठी नाही, तर अंतकरणाचे जे डोळे तुम्ही झाकलेत ना, ते झाकलेले डोळे उघडण्यासाठी परमार्थ आहे. भक्ती डोळस पाहिजे, डोळस भक्ती पाहिजे, अंधश्रद्धा नको. हा, तिथं ज्ञान पाहिजे. ज्ञान आलं की अंधश्रद्धा बाजूला होते. आणि म्हणून ही भक्ती किंवा ही ज्ञान कुठं प्राप्त होईल? ज्ञानाची प्राप्ती श्रद्धेतून होते. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान माणसाला ज्ञान प्राप्ती होते. लक्षात घ्या बरं का. मग ज्ञान म्हणजे काय, हा मुद्दा लक्षात आलाय का? ज्ञान म्हणजे स्वत्वाची जाणीव, स्वतःला ओळखणं, स्वतःला जाणणं म्हणजे ज्ञान. जो स्वतःला जाणतो ना, तो जगाला जाणतो. ज्यानं स्वतःला जाणलं ना, त्याला बाहेर जाणण्याची गरज पडत नाही. कारण ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी, जाणकार माणसांना सांगण्याची गरज नाही. ज्यानं स्वतःला ओळखलं ना, त्याला जगात काही शोधण्याची गरज नाही. आणि ज्यानं स्वतःलाच ओळखलं नाही, त्याने जगात किती शोधलं तर मिळणार? तुझं आहे तुझं पाशी. ते स्वतःबद्दलचं ज्ञान, आत्मज्ञान, हेच खरं ज्ञान आहे. भगवत प्राप्ती करून देतं ते ज्ञान. बस, ईश्वराचा अनुभव देतं ते ज्ञान, आत्मानुभव देतात ते ज्ञान, स्वतःची ओळख करून देतात ते ज्ञान. आपणच आपल्याला ओळखत नाही, जगाला काय ओळखणार? मी कोण काका, मी कोण तात्या, मी कोण मामा ना, ही आपली ओळख नाही. ही आपली ओळख नाहीये. मला एक सांगा, जन्माला येताना आपण नाव घेऊन जन्माला आलो का? जन्माला येताना आपलं काही नाव होतं का? अहो, नाव आपलं नाहीच आहे. आपल्याला नाव कुणी दिलं? दुसऱ्यांनी दिलं, जगानं दिलं. आणि तेच नाव मी आहे असं समजून आपण आयुष्यभर जगलो की नाही? मला एखाद्याने तुकाराम नाव दिलं, मग मी काय म्हणतो स्वतःला? मी कोण आहे? तुकाराम. मी कोण? तुकाराम. मी कोण? तुकाराम. अख्ख्या जगाला सांगत बसला, माझं नाव काय? तुकाराम. मी कोण? तुकाराम. अरे पण जन्माला येताना तू तुकाराम म्हणून जन्माला नाही आलास. जन्माला येताना नाव घेऊन जन्माला आलं का कुणी? नाही ना महाराज. हे नाव सुद्धा आपलं नाहीये. घेऊन काय बसला? नाव सुद्धा आपलं नाही. आणि म्हणून जे आपलं नाही त्याच्यासाठी खटाटोप करू नका. जे आपलं नाही त्याच्यासाठी खटाटोप नको. मग त्याला व्यर्थ जगणं म्हणतात. व्यर्थ सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. देवासाठी जगलात, परमार्थासाठी जगलात, नामस्मरणासाठी जगलात, तरच ते जगणं आहे. नाहीतर जगणं फुकाच आहे, व्यर्थ आहे. कारण व्यर्थ आहे का? किती कमवलं, किती मिळवलं तर हात रिकामे आहेत. हे सांगण्याची आवश्यकता नाही. तुमचा माझा हा अनुभव आहे. तुम्ही आम्ही बघतोय, अनुभवतोय. सिकंदरासारखा राजा त्यानं जग जिंकलं हो. सिकंदरासारखा ग्रीक देशाचा राजा होता, अलेक्झांडर त्याचं नाव, ग्रीक देशाचा. त्याला सिकंदर म्हणायचे. अख्खं जग जिंकलं. त्याची इच्छा काय? जग जिंकायची. आणि जिंकलं त्यानं जग. मला सांगा, ज्या राजानं सगळंच्या सगळं जग जिंकलंय, त्याच्याजवळ कोणत्या वस्तूची कमतरता असेल? कोणत्याच नाही. कोणत्या सुखाची कमतरता असेल? कोणत्याच नाही. पैशाची कमतरता असेल का? नाही ना. द्रव्य, धनधान्य सगळं भरपूर, काहीच कमी नाही. साऱ्या जगातली सुख त्याच्या पायाजवळ लोळण घेत होती सिकंदराच्या. शेवटी किती मोठा असू द्या, काही असू द्या, फार राष्ट्राध्यक्ष असू द्या, नंतर जग जिंकणारा असू द्या, मृत्यू हा होणार. सिकंदराचा मृत्यू जवळ आला. मृत्यू जवळ आल्यानंतर त्या सिकंदरानं आपल्या विश्वासू माणसांना बोलावलं आणि सांगितलं, माझी शेवटची इच्छा आहे का? म्हणाली, आता मी काय फार दिवस जगणार नाही, पण माझी शेवटची इच्छा आहे, तेवढी मात्र आहे का? तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. बोला म्हणे, महाराज काय इच्छा आहे तुमची? म्हणाले, माझी एकच इच्छा आहे, जेव्हा मी मरेल ना, तेव्हा तिरडीवर मला ठेवा. ठेवल्यानंतर एक काम करा, सगळं शरीर तिरडीला बांधलं तरी चालेल, फक्त माझ्या हात नका बांधू.
सगळं शरीर तिरडीला बांधलं तर चालेल, पण माझी अंतिम इच्छा आहे माझे हात मात्र बांधायचे नाही. कोणाला काही कळे ना का बाय, जग जिंकणाऱ्या राजाची अंतिम इच्छा कशी असली पाहिजे. ते म्हणाले काय महाराजांची अंतिम इच्छा तर हात बांधू नका. चला म्हणाले ठीक आहे, इच्छा आहे अंतिम पूर्ण करायला पाहिजे. काही महिन्यांनी सिकंदराचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्या विश्वासू माणसांनी सांगितलं, अरे म्हणे त्यांची अंतिम इच्छा होती तिरडीवर त्यांचं शरीर ठेवा खरं, बांधा खरं, फक्त हात नका बांधू. म्हणाले का? अहो म्हणाले त्यांची अंतिम इच्छा आहे, तेच म्हणाले होते माझे हात नाही बांधायची. अहो पण का? म्हणाले माहित नाही. का माहित नाही? ठीक आहे म्हणाले, काही विद्वानांना प्रश्न करा ना. म्हणाले का बाबा त्यांची अंतिम इच्छा अशी का असेल? विद्वानांना प्रश्न केला तेव्हा काही विद्वान म्हणाले, हे पहा आम्ही सांगण्यापेक्षा ना तुम्ही डोळ्यांनी बघा, तुम्हाला कळेल. ठीक आहे, मग माणसं थोडीशी शांत झाली. खांद्यावर तिरडी घेतली खांदेकऱ्यांनी आणि तिरडी स्मशानाकडे निघाली. आता ती विशिष्ट खांदेकरांची चालण्याची एक लय असते. ती तिरडी अशी 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 हलायची खांद्यावर. ते हलताना हात न बांधल्यामुळे एक हात तिरडीच्या बाहेर इकडं आणि एक हात तिरडीच्या बाहेर इकडं, असे हात. आणि चालताना ते असे. तरी कोणाला कळेना, तरी कोणाला कळेना. तरी काही जण विचारायचेच, का हो म्हणाले हात का बांधले रे? ते हात का? म्हणाले त्यांची शेवटची इच्छा. म्हणे शेवटची इच्छा म्हणजे अशी कशी इच्छा? नेमकं काय सांगायचे त्यांना? म्हणाले काय सांगायचे म्हणजे बघा ना तुम्हाला दिसतंय ना. म्हणाले ते सांगतायत ना. म्हणाले काय सांगतायत? म्हणाले ते एकच सांगतायत की या हातांनी सारं जग जिंकलं, या हातांनी साऱ्या जगातली संपत्ती गोळा केली, पण बघा जाताना माझ्या हातात काहीच नाही, माझे हात रिकामे आहेत. हे सिकंदर साऱ्या जगाला सांगतोय. सारं जग जिंकलं, साऱ्या जगातली संपत्ती गोळा केली, पण जाताना हात माझे मात्र रिकामे राहिले. जाताना हात माझे रिकामे राहिले. जग जिंकणाऱ्याचे हात रिकामे राहिले. आपल्या जवळ काय? आपण काय नेणार? म्हणून व्यर्थ जीवन जगत बसू नका. वस्तू कमावण्यात मौल्यवान आयुष्य गमावू नका. वस्तू कमावण्यात गमावू नका. एक सांगू का तुम्हाला, कितीही खटाटोप केला, कितीही धडपड केली तरी समय से पहले और नसीब से ज्यादा, प्रारब्ध से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. हे लक्षात ठेवायचं. कितीही खटाटोप करा, कितीही करा, तुम्हाला ज्या वेळेवर मिळायचं त्याच वेळेत मिळणार. आणि जेवढं तुमच्या प्रारब्धात आहे ना तेवढंच मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून खटाटोप करू नका. ठाईच बैसोनी करा एक चित्त. म्हणजे काय करा? काम धाम सोडा एका जागेवर बसा, असा त्याचा अर्थ आहे का? नाही नाही. संत सांगताय ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. याचा अर्थ असा आहे, आता मनाची धावपळ थांबवा, पळापळ थांबवा, एका जागेवर स्थिर व्हा, मनाला स्थिर करा आणि स्थिर मनानं नामस्मरण करा. एक भावानं नामस्मरण करा, शुद्ध चित्तानं नामस्मरण करा, चित्त एक करा, एक चित्तानं नामस्मरण करा. असं कराल तरच सुखाची प्राप्ती आहे. आणि नामस्मरण, शुद्ध भाव, श्रद्धा या गोष्टीच भक्तीचं भांडवल आहे. लक्षात घ्या. तुमचा भाव, तुमचं प्रेम, तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा हेच भक्तीचं भांडवल आहे, दुसरं नाही. संसारातल्या वस्तू परमार्थात चालत नाही, त्याचा काही उपयोग नाही. किती अगरबत्त्या लावल्या म्हणजे देव प्रसन्न होईल? सांगा ना. देवळा धुराने भरलं तरी देव म्हटला नाही, उलट देव म्हणल बाबा धूर कमी कर, गुदमरलो मी. किती अगरबत्त्या झाल्या संपव, किती अगरबत्त्या लावाव्यात, किती नारळ फोडले म्हणजे देव प्राप्त होतो, किती दुधाचे कलश ओतले म्हणजे देव प्राप्त होईल, किती पुरणपोळ्या देवाला वाहिल्या म्हणजे देवाची प्राप्ती होईल. देवाला त्या वस्तूंची गरज नाही, देवाला त्याची गरज नाही. त्यानंच निर्माण केलं, त्यालाच देतोय आपण. आपल्या पदरचं काय देतो? पाणी त्यानंच निर्माण केलं, गहू त्यानंच निर्माण केले, नारळ त्यानंच निर्माण केले, त्यानंच निर्माण केलेलं त्यालाच देतो. मग आपल्या पदरचं आपण काय देतो? मग तुमचा एकच भाव पाहिजे देवाला, एक भाव. आणि एक भाव नाही तुझ्या तरी पाल्हाळते. भाव नाही ना सगळं व्यर्थ आहे महाराज. आणि म्हणून तुमचं प्रेम, तुमचा भाव, तुमची श्रद्धा हेच परमार्थामध्ये आवश्यक असतं. वस्तूंची गरज नसते. पत्रम पुष्पम फलम तोय. काही असू द्या, काहीच नसू द्या, एक मन घेऊन जा आणि त्याच्या चरणावर अर्पण करा,
भगवंत तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून तुमच्या मनाच्या भूमिकेवर परमार्थ अवलंबून असतो, तुमच्या श्रद्धेवर परमार्थ अवलंबून असतो. श्रद्धा असेल तर ज्ञानप्राप्ती होईल, ज्ञानातून शांती प्राप्त होईल. असं भगवंत सांगतायत की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचिरेनाधिगच्छति. आणि म्हणून पारमार्थिक माणसं स्थिर असतात, शांत असतात, त्यांच्या ठिकाणी समाधान दिसतं चेहऱ्यावर. जे लय मिळवण्याच्या भानगडीत असतात त्यांची पळापळ असते, चिंता असते, कपाळावर आठ्या असतात. बघा ना तुम्ही. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो. फाटक्या पोत्यावर झोपलेला आमचा शेतकरी दिवसभर काम करतो, कष्ट करतो, मजुरी करतो, संध्याकाळी घरी येतो, पत्नीने केलेली बेसन भाकरी काय असेल ती पोट भरून खातो, फाटक्या पोत्यावर अंग टाकून देतो, पुढच्या 5 मिनिटात घोरायला सुरुवात करतो. ज्या कुशीवर झोपलाय त्याच कुशीवर सकाळी उठतो, ढेकणे त्रास देत नाही, पिसबाई त्रास देत नाही. ही एक स्थिती. एखाद्या तिजोरीत 25 लाख रुपये कॅश आहे, 25 लाख कॅश आहे त्याच्या तिजोरीत. ते सारखं चक्रा मारते तिजोरी पुढं, जा तिकडं, जा इकडं, जा तिकडं. एकावर एक 20 गाद्या आहे, पण झोपावं वाटत नाही. का? त्याला भीती आहे, येतो का काय, हानितो का काय, नेतो का काय, त्याला ती भीती. ते रातभर झोपत नाही. मग मला सांगा, फाटक्या पोत्यावर झोपलाय तो सुखी की 25 लाख ज्याच्या तिजोरीत येतो सुखी? तुम्हाला सुखाची व्याख्या सांगू का? सुखाची सोपी व्याख्या, धरणीवर अंग टाकल्याबरोबर पुढच्या 5 मिनिटात जो घोरतो ना तो सुखी. खरंय की नाही? म्हणून पैसा सुख देत नाही महाराज, वस्तू सुख देत नाही. सुख आपल्या अंतःकरणावर असतं. म्हणून परमार्थ करा, शुद्ध जीवन जगा, चांगलं जीवन जगा, स्वज्वळ जीवन जगा. कोणाचा अहंकार नको, कोणाबद्दल द्वेष नको, कोणाचा मत्सर नको, अभिमान नको, अहंकार नको. शुद्ध विचार करा, सत्कर्म करा, जे आपल्याच्यानं करता येईल ते चांगलं काम करा, दुसऱ्यांना मदत करत चला, दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत चला. माणूस आहोत, माणसासारखं जगा, माणसासारखं वागा. याच्या पलीकडे आम्हाला काय करायचंय? आम्हाला आमच्या जीवनाचं समाधान पाहिजे. जगतोय, चांगलं जगतोय, बस हे समाधान फार महत्वाचं आहे. नाहीतर बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराज, मारताना चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे असं जीवन जगा. कबीरदास नेहमी सांगतायत, कबीरदास म्हणतायत, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोये, ऐशी करनी कर चलो हम हसे जग रोये. बस असं जीवन जगा की मरताना आपल्या चेहऱ्यावर हसू पाहिजे, जगाच्या डोळ्यात पाणी पाहिजे. आणि जगाच्या डोळ्यात आलेलं पाणी ही तुमची खरी कमाई आहे. जगाच्या डोळ्यात आलेलं पाणी ही आपली खरी श्रीमंती आहे, बाकी सब झूट आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना नेमकं काय करावं? श्रद्धेनं जीवन जगावं. श्रद्धेतून ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञान प्राप्तीतून तुम्हाला शांती, समाधान आणि सुखाची प्राप्ती होते. असा मतितार्थ सांगणारं आजचं हे प्रवचन आहे. आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेला हो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्र
चंद्रमे जे अलांछन मार्तंड देता बहीण ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे